बोळावी रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन. औचित्यवाडी येथील अमोल परेकर हे आपल्या कुटुंबासह बोळावी रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या मातोश्री गीता परेकर यांना बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला गाडी मागे घेण्यास सांगितले, मात्र बिबट्या अंधारामध्ये निघून गेला याची माहिती त्यांनी आपले बोळावीवाडी येथील पाहुण्याला कळवल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. या ठिकाणी आपल्यासोबत काकी आहेत, ज्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी आता आपण बोळावी आणि बोळावीवाडी ह्या मार्गावरती आहोत. पण त्यांच्यावर जाणून घ्या नेमकं काय काय घडलं होतं, कसं दिसून आलं तुम्हाला? आम्ही बोळावीवाडीला पाहुण्यांच्या घरी गेलो आणि 8 नंतर आम्ही इकडे खाली येतात फोकस ज्यावेळी गाडीचा पडतोय त्यावेळी तो मध्यंतर आलेला होता बिबट्या. बिबट्या कालवा करणं असतो, ते बिबट्या खाली गेला खालच्या साईडला आणि थांबली गाडी. तर ते टॉर्च नका दिसला नाही आणि लक्षात नसताना तो अचानक दिसल्यामुळे काय याला बाड लावला नाही मी की म्हणजे त्याचा फोटो काढा हे करा असं काय समजाय नाही. तरी उभारलो आम्ही टॉर्च लावून बघूया, तर तो दिसला नाही अंधारात. यानंतर वन विभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. त्यानुसार सकाळी वन विभागाने या परिसराची पाहणी केली, तेव्हा काही आढळून आले नाही. मात्र या ठिकाणी बिबट्या असण्याची शक्यता यावेळी बोलून दाखवली. इथे येऊन आम्ही त्यांना असा फोन आला की आम्हाला इथं बिबट्या दिसलाय, साईड झालाय. मग इथून आम्ही चौकशी केली असता प्रत्येक दिवशी त्यांना बोलवून पण घेतलं इथं, पण आम्हाला कोणत्याही प्रकारचे ठसे आढळून आलेले नाहीत. आम्ही सर्व प्रकारे पाहणी केली पण काहीच मिळून आलेलं नाही. पण इथं बिबट्या असण्याची शक्यता आहे, पण असं काय नागरिकांनी इथल्या लोकांनी भिवून जाण्याचं कोणतंही कारण नाही. गेल्या आठवड्यात ठाणेवाडी औचित्यवाडी दरम्यानच्या घाटामध्ये टेम्पो चालक प्रथमेश सांडुगडे यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी तातडीने या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. त्याच रात्री त्याने बोळावी येथील प्रल्हाद मोरे यांच्या कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले होते. यानंतर वन विभाग आणि वन्यजीव रेस्क्यू टीम मार्फत इन्फ्रारेड ड्रोनद्वारे परिसराची पाहणी केली होती, मात्र बिबट्या दिसून आला नाही. यानंतर काही ग्रामस्थांना बिबट्याची चाहूल लागल्यामुळे त्यांनी वन विभागास कळवले होते. त्यानुसार वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले, मात्र गवे आणि इतर वन्य प्राणी आढळून आले. दरम्यान रात्री बोळावीवाडी रोडवर बिबट्या दिसून आल्याची माहिती मिळाल्यामुळे त्या ठिकाणी देखील वन्यजीव रेस्क्यू टीमने पाहणी केली, मात्र तेथे काहीही आढळून आले नाही. मात्र बिबट्या असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. माझं नाव प्रदीप सुतार, वन्यजीव बचाव पथक, वन विभाग कोल्हापूर. तर गेली आठवडा झाला हा बोळावी परिसरामध्ये वन्यप्राणी बिबटचा वावर आहे असं आपल्याला कंप्लेंट मिळाली होती. त्यानुसार आपली ह्या भागामध्ये निरंतर गस्ती चालू केली आपण. त्यानंतर आपले नाईट विजिट थर्मल ड्रोन आपण त्या प्राण्याची पाहणी, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तसं आपल्याला कुठं आढळून पण आलं नाही. त्यानंतर आपण ह्या परिसरामध्ये कमीत कमी 8 ते 10 कॅमेरे आपण ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्येही कुठं आपल्याला बिबट आढळून आलेलं नाही अजूनपर्यंत. आता सकृदृष्टीने गावामध्ये सध्या लोक म्हणत आहेत की बिबट्या दिसला किंवा तत्सम प्राणी दिसला, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ना, बिबट्या असण्याची शक्यता आहे, कारण हा परिसर तसा निसर्ग संपन्न आहे. बिबट्या असण्याची शक्यता आहे, पण तो फिरतीचा असण्याचा आमचा अंदाज आहे, कारण की याच्या आधी पण बिबट्या कधी दिसलेला नाही. आता अलीकडच्या या आठवड्याभरातच बिबट्या दिसायला चालू झाला. हा फिरतीचा किंवा भ्रमण मार्गाचा असल्यामुळे एखाद्या दिवस तो पुढे निघूनही गेला असेल किंवा थांबवलं आणि निघूनही जाईल. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची काही अशी गरज नाही. जरी कुणाला काय बिबट्या दिसून आला तर त्वरित वन विभागाशी संपर्क केला तर आम्ही तात्काळ तिथं हजर होऊन त्या शंकेचं त्यांचे निरसन करू. आपल्यासोबत वन रक्षक काय एकंदरीत आपण कुठल्या प्रकारे उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहे? ड्रोन आपण सोडलेला आहे, ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे आणि सारखी फिरती चालू आहे. या सगळ्या उपाययोजना आता सध्या चालू आहेत. आता गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार की तुम्ही म्हणजे या ठिकाणी राहून ते पाहणी करा असं त्यांचं म्हणणं आहे, त्याबद्दल आपण काय उपाययोजना केलेली आहे? सारखं रोज फिरते आहे की आपले पाणी आहे, रोज दिवसा म्हणजे एक चक्कर आहे पाणी करताना लक्ष. आता कुठल्या पद्धतीने आपल्याला बिबट्या दिसून त्या ठिकाणी आलेला नाही, दिसून आलेलं नाही कुठेच. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग ग ग